असं चरचरीत काळ्या मसाल्यातलं मटण खाऊन बघितलं कधी, ते पण आमच्या कोल्हापूरची चटणी वापरून नसेल ना. चला तुम्हाला दाखवते. तर इथं मी पहिल्यांदा सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. इथं 2 मध्यम आकाराचे कांदे पण मी भाजून घेणार आहे आणि इकडे कणी हळद आणि मीठ टाकून मटण बघा हे शिजवत ठेवलेलं आहे. हे शिजवून घेतलं. त्यानंतर सुकं खोबरं, कांदा आणि कोथिंबीर याचं पाणी न घालता कणी वाटण करून घेतलं. पाणी अजिबात घालायचं नाही. हे बघा असा काळा मसाला आपला साधा सिंपल तयार केलेला आहे. त्यानंतर कढई ठेवली, तेल टाकायचं, मसाला वाटलेला टाकायचा, त्यानंतर आमची कोल्हापूरची चटणी टाकायची. हे मटण मसाल्याचं पाकिट अख्खं घालायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं परतून घ्यायचं. आणि आपण जे शिजवलेलं मटण असते की नाही त्यातलं मटणाचे पीस फक्त ह्या सगळ्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर पळीने सगळं एकजीव करायचं. आणि इथं मी अजून वरतून कणी मी आता रश्श्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर त्यात मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तर ही आलं लसणाची पेस्ट अशी तळली की वरतून कणी ती मटणावरून टाकायची आपण आणि परत पळीनं आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 2-4 मिनिट बारीक गॅसवर हे वाफवून ठेवायचं आहे. तुम्हाला अजून कोथिंबीर जर आवडत असेल तर वरतून टाकली तरी चालते, पण मी काय असं काहीच केलेलं नाही. बस साधा सिंपल कमी मसाला वापरून आणि आमची कोल्हापूरची चटणी वापरून काळा मसाल्यातलं मटण अगदी चरचरीत होते. तुम्ही एकदा नक्की घरात बनवून बघा, सगळ्यांना आवडेल. आणि हो, माझे रेसिपीचे व्लॉग म्हणा, माझे डेली व्लॉग म्हणा, तुम्हाला जर आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की कमी जास्त चूक बरोबर तेही सांगा.